पुन्हा एकदा माझं महत्त्वाच्या गोष्टी मगाशी राहिल्या होत्या ते मी आता तुम्हाला बसून क्लिअर करतो आहे की शिवसेना एकनाथ शिंदेची आहे धनुष्यबाण आणि की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदू बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की एकनाथ शिंदेचे धनुष्यबाण शिवसेना आहे. तर हे जे मी काय विश्लेषण मगाशी बोललो त्याच्यामध्ये अनुषंगिक महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्ही स्वतःहून कोणाचीही बोला शिवसेना एकनाथ शिंदेची धनुष्यबाणाची किंवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची धनुष्यबाणाची तर याच्यामध्ये शिवसेना मुख्यतः हिंदू बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेचीच धनुष्यबाण आणि शिवसेना होऊ शकते कायद्याने घटनेने संविधानाने. का कारण संसद कायदा काय बोलतो जेव्हा तुम्ही पक्ष फोडता त्या संसद कायद्यानुसार पक्षांतरबंदी कायद्यानुसार तुम्ही तिथेच बाद ठरता. त्यामुळे पुढे कुठेही तुम्हाला न्याय निवड करायला जाता येऊ शकत नाही. संसद कायदा आहे संसदिक संविधानिक घटनेनुसार तो कायदा पारित झालेला आहे. त्या घटनेनुसार जर तो कायदा पारित झालेला आहे संसदेनुसार घटना कायदा नियम तो आपल्याला पाळणे बंधनकारक आहे ना. म्हणजे आपणच आपले कायदे तोडायचे आपणच आपण संविधानाचा अपमान करायचा आपणच आपल्या कायदा कानून व्यवस्थेचा अपमान करायचा. भले सरकार नरेंद्र मोदीचं असो की आणखी कोणाचं असो ब्लिंकिंटनचं असो किंवा ट्रम्पचं असो परंतु घटना ही घटना असते संविधान ही संविधान असेल संसद ही संसद असते. त्याच्यात जे नियम पारित होतात ते सर्वांना पाळणे बंधनकारक आहे आणि त्या बंधनकारक नियमानुसार हे सर्व इनिशियली स्टेजमध्ये एकनाथ शिंदेचे जेवढे 40 आमदार त्या काही निघाले होते ते ॲटोमॅटिकली बादच आहेत घटनाबाह्य आहेत आणि बादच आहेत. मी काही एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलतो असं नाही तुम्ही कायदा आणि घटने संविधानानुसार बोलतो ते बाद आहेत. आणि हे बाद असताना केंद्रातील सरकार आयोगाला हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयाला हाताशी धरून विधानसभा अध्यक्षांना हाताशी धरून जे त्यांच्या BJP पक्षाचे आहेत हे तुम्ही खोटं पक्ष नाही ठरवू शकत. हे अमित शहाने स्वतःच कबूल केले आहे की हा पक्ष एकनाथ शिंदेसाठी आम्ही बनवला तो घटनाबाह्य आहे. हा पक्ष एकनाथ शिंदेसाठी आम्ही बनवला तो घटनाबाह्य आहे. जे मधले काही वातावरण झालं तणावाचं त्यात ते एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला गेले होते. स्वतः दिल्लीला गेले असताना अमित शहानी त्यांना खडसावलं होतं की सारखे दिल्लीत येऊ नका तुम्हाला एक तर भाजपामध्ये विलिनीकरण व्हावं लागेल किंवा तुम्हाला आहे तसं चालवावं लागेल. परंतु एकनाथ शिंदेना इकडे आड ना तिकडे विडा कुठलाच पर्याय नसल्यामुळे जसं आहे तसं चालवायला लावायला लागलं आणि भारतीय जनता पार्टीशिवाय एकनाथ शिंदे शिवसेना टिकूच शकत नाही. त्यामुळे या सरकारच्या घटनाबाह्य आधारस्तंभामुळेही शिवसेना टिकू नये. परंतु संसद कायदा राजीव गांधींनी केलेला कायदा या घटना आणि संविधानानुसार हा पक्ष बाद आहे आणि मूळ हा पक्ष शिवसेना हिंदू बाळासाहेब ठाकरेंचाच आहे. धनुष्यबाणाचा तो उद्धव बाळासाहेब ठाकरेकडेच जातो. हे महत्त्वाचं विधान माझं राहिलं होतं ते मी आता तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.